आज मी मस्त अशी ताकाची कढी बनवलेली आहे। तर त्यासाठी इथे मी ताक घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मी बेसनचं पीठ टाकून घेते आणि ते आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे पीठ। त्याच्यामध्ये गोट्या नाहीत राहिल्या पाहिजेत, तर तशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित हे ढवळून घ्यायचं आहे। ढवळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडी हळद टाकून घेते आणि परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला बेसन पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये। तर आता एका कढईमध्ये मी थोडं तेल टाकून घेते। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी, जिरे टाकून घ्यायचे आहेत। थोडे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये लसूण आणि मिरची मी बारीक करून घेतलेली आहे ती टाकून घेते आणि आपल्याला हे मिक्स करून याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेतले आणि आता याच्यामध्ये आपण ताक टाकून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। इथे मी मीठ टाकून घेतलं। त्याच्यानंतर थोडी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटं आपल्याला कढी उकळून द्यायची आहे। तर मस्त अशी आपली कढी तयार झालेली आहे। ही कढी भाताबरोबर एकदम मस्त लागते। एकदा करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।